नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राजा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार आहोत आज पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. तर काय आहे महत्त्वाची बातमी बघूया पुढीलप्रमाणे. बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा. तर काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर काय आहे सविस्तर बातमी बघूया पुढीलप्रमाणे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लाटण्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय समिती गठीत केली. त्यातील आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचा प्राथमिक अंदाज चौकशीचा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सरकारने 2022-2023 या वर्षामध्ये शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत घोषित केली. मात्र कुही तालुक्यातून महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे सरकारला सादर केली आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे लाटले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला. 14,000 शेतकऱ्यांची रक्कम वळवता करण्यात आली. ही रक्कम 34 कोटीच्या घरात असल्याचा मुद्दा दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. जिल्हा अधिकारी डॉक्टर ईटनकर यांनी 5 सदस्यीय चौकशी समिती गठीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौकशी समितीला आरोपांमध्ये काही अंश तथ्य आढळून आले आहेत. बोगस लाभार्थ्यांचा आकडा हा 14,000च्या घरात नसला तरी काही बोगस खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम वळीत झाली आहे. समितीकडून चौकशी अद्याप पूर्ण व्हायची असल्याचे सूत्रांकडून समजते. मित्रांनो, कुही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम ही बोगस नावे समोर करून खाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.